तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स अधिक मास सर्वांसाठी खास। धोंड्याच्या महिन्यात चांदीची खास खरेदी। चांदीची खरेदी म्हणजे शुभतेची सुरुवात। पूजा, भेटवस्तू किंवा घरातील खास प्रसंगांसाठी आकर्षक चांदीच्या वस्तूंची खास रेंज उपलब्ध। आकर्षक डिझाईन्स, आकर्षक फिनिशिंग, विश्वासाची परंपरा आणि दर्जेदार गुणवत्ता। या अधिक मासात आपल्या लाडक्या जावयाला द्या रुपेरी वाण। तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स, गुरुद्वारा रोड, कोपरगाव। आजच भेट द्या आणि शुभ खरेदीचा आनंद घ्या। कोपरगाव नगर परिषदेच्या वाढीव घरपट्टी मालमत्ता कर आकारणीबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळे गटाकडून देण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस काळे गटाच्या वतीने उपमुख्याधिकारी यांना निवेदन देत तातडीने विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्याची मागणी केली आहे। सदरचं निवेदन उपमुख्याधिकारी मनोज कुमार पापडीवाल यांनी स्वीकारलं आहे। निवेदनात म्हटलं आहे की वाढीव घरपट्टीमुळे सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, मध्यमवर्गीय कुटुंबे, व्यापारी तसेच अल्प उत्पन्न गटातील नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे। अनेक नागरिकांनी कर आकारणीतील विसंगती, मालमत्तांचे चुकीचे वर्गीकरण, कर निर्धारणातील त्रुटी तसेच वाढीव कराबाबत पुरेशी माहिती न मिळाल्याच्या तक्रारी केल्या आहेत। या विषयावर नगरपरिषद प्रशासनानं विशेष सर्वसाधारण सभा बोलावून वाढीव कर आकारणीची सविस्तर माहिती, आकारणीचे निकष, प्राप्त हरकती व नागरिकांच्या मागण्यांवर चर्चा करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी जुनी कर आकारणी पद्धत कायम ठेवण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षाही निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे। यावेळी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मंदार पहाडे, नगरसेवक राहुल शिरसाट, इम्तियाज अत्तार, विजय त्रिभुवन, शैलेश सावळे, दिनकर खरे, सुनील फंड, राजेंद्र उशिरे, फकरी मामू कुरेशी, प्रमोद टरपेल उपस्थित होते। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। आज आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, सर्व पदाधिकारी, माननीय मुख्याधिकारी साहेबांना वाढीव घरपट्टी संदर्भात निर्णय घेण्यासाठी तातडीची एक विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी यासाठी एक निवेदन देण्यासाठी आलो होतो। आपल्या सर्वांना माहीत असेल का कोपरगाव शहरामध्ये वाढीव घरपट्टी संदर्भात नोटिसा या ठिकाणी वाटल्या जात आहेत आणि त्या नोटिसा ज्या वाटत आहेत त्याच्यामध्ये अतिशय जास्त तफावत या ठिकाणी आहे। का जुन्या ज्या घरपट्टी होती आणि आत्ता आलेल्या नोटीस आहे याच्यामध्ये कुठलाच ताळमेळ या ठिकाणी लागत नाही आणि ती कोणत्या अनुषंगाने वाढवलेली आहे, कोणत्या पद्धतीने वाढवलेली आहे याचा अतिशय जास्त संभ्रम ह्या कोपरगावच्या नागरिकांमध्ये आहे। अतिशय जास्त तक्रारी या ठिकाणी आम्हाला लोकांकडून प्राप्त होत आहे। मी उदाहरणार्थ एक तुम्हाला नोटीस दाखवू शकतो या ठिकाणी का त्या माणसाला पहिले 6,842 घरपट्टी होती संकलित कर आणि आता त्याला 25,916 आलेला आहे। त्याच्या घरामध्ये कुठले चेंजेस झालेले नाही, त्या वास्तूमध्ये कुठले चेंजेस झालेले नाही, तरी तेवढी घरपट्टी आलेली आहे। त्या अनुषंगाने आमचे मुख्याधिकारी साहेब आज भेटले नाही, उपमुख्याधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की या विषयावर एक तुम्ही विशेष सर्वसाधारण सभा बोलवा, का त्या डिपार्टमेंटला बोलून तिथली सर्व माहिती तुम्ही नागरिकांना द्या। आपण बघितलं असेल गेल्या 4-5 वर्षापूर्वी अशाच पद्धतीच्या वाढीव घरपट्टीच्या नोटिसा या ठिकाणी नागरिकांना लोकांनी दिलेल्या होत्या। त्यावेळेस सुद्धा अशाच पद्धतीचं काम नगरपालिकेने केलं होतं। त्यावेळेस सुद्धा मान्य या कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य आशुतोष काळे साहेब यांनी मुख्य कलेक्टर साहेबांना भेटून त्यावेळेस त्याला स्थगिती भेटली होती आणि जुन्याच पद्धतीची घरपट्टी या ठिकाणी चालू आतापर्यंत होती। त्याचमुळे आज आम्ही लोकांचा जो संभ्रम लोकांच्या मनामध्ये आणि सर्व नगरसेवकांच्या मनामध्ये सुद्धा आहे का त्याच्याबद्दल कुठेतरी एक चर्चा या ठिकाणी व्हायला पाहिजे का ज्या पद्धतीची घरपट्टी या ठिकाणी वाढल्या जाते आहे त्याच्यावर एक विशेष सर्वसाधारण सभा बोलून नगरपालिकेने त्याच्यावर पूर्ण पद्धतीने त्या डिपार्टमेंटकडनं सर्व माहिती घेऊन सर्वांसमोर ठेवून त्याच्यावर चर्चा होऊन त्या पद्धतीचा निर्णय या ठिकाणी होणं गरजेचं आहे। आणि आमची आजच सांगतो तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमची ही मागणी आहे का जी जुनी घरपट्टी आहे त्याच पद्धतीचे घरपट्टी पुन्हा लोकांना व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। कोपरगावची भन्नाट खाऊ गल्ली आता तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ एकाच ठिकाणी, एकदम टेस्टी, एकदम फ्रेश। आता पिझ्झा, मोमोज, आईस्क्रीम, ज्यूस, पावभाजी, मिसळ, कॅफे, डोसा, डाळबट्टी, व्हेज बिर्याणी, पाणीपुरी, चायनीज सगळं एकाच ठिकाणी। टेस्ट एकदम जबरदस्त, क्वालिटी फुल ऑन आणि फॅमिलीसाठी बेस्ट व्यवस्था। आमचा पत्ता कॅनव्हास कॅफे, खाऊ गल्ली, निवारा कॉर्नर, कोपरगाव।